तर केंद्र सरकारच्या आवाहनानंतर सुद्धा नागरिक मात्र भेदरलेलेच आहेत। घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे। गाडी आलेली आहे सिलेंडर घ्यायला या म्हणे, तर इथं असे म्हणताय की आता नवीन बुक करा, मग तुम्हाला ओटीपी येईल, मग पावती घ्या, पावती घेतली की अजून सही करायला दुसरीकडे जा। गाडी आलेली होती तरी सिलेंडर मिळालेली, गाडीला गोडाऊनला पाठवलं, आता म्हणतात की इथून गोडाऊनला जा घ्यायला। आता माणसं घरी नाही, बाई कुठे कुठे जाणार आहे। पुण्यामध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी कुठलाही प्रकारची कमतरता नाही आहे। आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी जेवढा LPG पाहिजे तेवढा पुरेसा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुढेही सुद्धा अडचण येणार नाही, म्हणून शासनाने कमर्शियल सप्लायवर काही टक्के बंदी आणलेली आहे। तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण LPG सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका। पुण्यातल्या या सगळ्या परिस्थिती संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देत आहेत। आपण आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये आहोत आणि सिंहगड रोडवरच्या या गॅस घेण्यासाठी जे आहे ते अगदी सकाळी 6 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून नागरिकांनी जे आहे ती रांगा लावायला सुरुवात केलेली होती आणि अजून देखील या रांगा ज्या आहेत त्या लांबच्या लांब आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून हे सगळे नागरिक जे आहेत ते लाईनमध्ये थांबलेले आहेत आणि आपल्याला गॅस सिलेंडर जो आहे तो मिळावा यासाठी या सगळ्यांकडून जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत, कारण का गॅस सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो युद्धामुळे अख्ख्या देशभरामध्ये झालेला पाहायला मिळतोय। कमर्शियल गॅसची विक्री जरी बंद करण्यात आली असली तरी जे LPG आहेत, जे घरगुती गॅस जे आहे ते घेण्यासाठी ते मिळवण्यासाठी देखील वणवण जी आहे ती सध्याच्या घडीला सुरू झालेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये अगदी सकाळपासून या गॅससाठीच्या रांगा ज्या आहेत त्या शहरातील विविध भागांमध्ये जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। तर ही लाईन सगळी आपण पाहतोय गॅस सिलेंडर घ्यायला थांबलेले आहेत। सकाळपासून लोक आलेले आहेत आणि सकाळी जे 6:30 वाजल्यापासून होते त्यांची लांबच्या लांब रांग जी आहे ती गेलेली होती, आता ते लोक घरी गेले आणि आता हे नवीन 9-10 वाजल्यापासून आलेले लोक आता साधारणतः 11:30 पावणे 12 वाजतात आणि तेव्हा त्यांना आपली टाकी जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।